तुम्हाला इडली आणि चटणीचे बनवून दाखवते। इडलीचं पीठ करण्यासाठी लागणारं साहित्य 2 वाट्या तांदूळ। तांदूळ मी घरात जे होते तेच घेतले। 1 पाव वाटी उडदाची डाळ आणि 10 ते 12 मेथ्या। ह्यांना सगळ्यांना मी एकत्र धुवून चांगलं घेते 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर ह्यांना कमीत कमी 8 ते 9 तास मी भिजत घालते। आता 9 तास चांगले तांदूळ डाळी भिजून घातले। आता त्यांना मी मिक्सरला चांगलं दरदरा असं वाटून घेते। मिक्सरला आता मी चांगलं वाटून घेतलं आहे। आता ह्याला मी कमीत कमी 3 ते 4 तास झाकून ठेवते, म्हणजे हे चांगलं फुलून जाईल। आता 4 तास झाले आहेत। आता ह्याचं मी झाकण काढून घेते। पिठाला चांगली जाळी आली आहे, पीठ चांगला फुलला आहे। आता ह्याचे हा इडली करायच्या लायक झाला आहे। आता ह्याच्या मी इडली करून घेते। दोघी पिठामध्ये एकामध्ये मी हिरव्या कलरचा फूड कलर आणि दुसऱ्यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर टाकलाय। आता या दोघांना मी एकजीव करून घेते, कलर मिक्स करून घेते यात। आता ऑरेंज कलर मी चांगला मिक्स करून घेते। आता मी गॅस ऑन करून भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलंय। पाणीला गरम करायला ठेवते। ह्याच्यामध्ये मी 1 वाटी ठेवते, वाटीमध्ये पण जरासं पाणी घेतलंय। पाणीला चांगलं गरम होऊ देईल, त्यानंतर मी इडली भरलेला स्टँड ठेवेल। त्यात भांड्याला मी चांगलं सगळ्या बाजूने तेल लावून घेते, सगळ्या वाटीला थोडं थोडं करून सगळ्या वाटींना मी तेल लावून घेते। आता सर्वात पहिले मी हिरव्या कलरचे इडली भांड्यामध्ये टाकून घेते। आता ह्यानंतर मी ऑरेंज कलरच्या इडल्या ह्याच्यात टाकून घेते। मी दोन्ही वाटींमध्ये ऑरेंज कलरच्या आता इडल्या टाकून घेते। आता मी 1 पांढऱ्या कलरचं म्हणजे नॉर्मल इडलीचं पीठ टाकून घेते। पाणी आता चांगलं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये मी जे इडलीच्या भांड्यामध्ये सगळे इडली भरून घेतली आहे ते आता ठेवते। आता ह्याच्यावर मी झाकण लावून घेते। आता 15 ते 20 मिनिटापर्यंत मी हे झाकण लावून चांगलं शिजू देते। गॅस जे मी आता मीडियम फ्लेमवर ठेवला आहे। आता इडली चांगली थंड झाली आहे। आता ह्यांना मी प्लेटमध्ये काढून सजवून घेते। अशाच पद्धतीने तुम्ही देखील ह्या इडल्या करून पहा। आता इडलीची चटणी बनवण्यासाठी मी थोड्या डाळ्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडं अद्रक, थोडं जिरं, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि थोडे मी शेंगदाणे घेतलेत आणि खोबरं थोडंसं घेतलंय आणि त्याचबरोबर मी चवीनुसार मीठ घालणार आहे। चटणी मिक्सरला चांगली वाटून घेतली आहे। आता ह्यात तडका देण्यासाठी मी 1 चम्मच तेल
आणि जिरं आणि राई आणि कढीपत्ता ह्याचा तडका लावून घेते। आता मी ह्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेतला आहे। तेल चांगलं आता गरम झालंय। आता ह्यात मी राई घालते। आता ह्यात मी कढीपत्ता टाकते। आता ह्याला मी चटणीमध्ये चांगलं मिक्स करून घेते। अशाच प्रकारे माझी ही चटणी आता रेडी झाली आहे इडलीसाठी। अशाच पद्धतीने तुम्ही देखील या इडल्या करून पहा। ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा, आवडली तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।